माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार। मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत आज चर्चा करणार आहे। राहुल गांधी एक दृष्टिहीन नेतृत्व व एक अपरिपक्व असं व्यक्तिमत्व। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी यांनी एक घोषणा दिली होती की महिलांना दरमहा 8,500 रुपये आमच्या पक्षातर्फे देण्यात येतील आणि अमुक या तारखेला आपण बँकेत जाऊन ते पैसे काढावेत आणि त्याकरता त्यांनी गॅरंटी कार्ड सुद्धा वाटले होते। मित्रांनो, विशिष्ट धर्मियांच्या महिला ह्या ते गॅरंटी कार्ड घेऊन काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर लाईन राहून उभ्या असलेल्या आपण पाहिलेल्याच आहेत। हा पैसा कुठून उभा करायचा आणि कसा वाटायचा याबद्दल कोणत्याही प्रकारचे तारतम्य नव्हते। फक्त आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचं आहे आणि सत्तेच्या खुर्चीकरता हे गाजर त्यांनी जनतेला त्यावेळेस दाखविले होते आणि बऱ्यापैकी जनता त्यांच्या या गाजराला तेव्हा भुलली सुद्धा होती। तर मित्रांनो, हा झाला एक प्रकार। दुसरा प्रकार असा आहे, हरियाणाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी जिलेबीच्या निर्यातीबाबत आपला विचार प्रचार सभेतून सांगितला की मी हरियाणात जिलेबीचे कारखाने काढणार आणि लाखो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि ती जिलेबी विदेशात निर्यात करणार। मित्रांनो, ज्या व्यक्तीला जिलेबी बनते कशी आणि ती विकल्या कशी जाते याबद्दल सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती नसावी आणि हा व्यक्ती दुर्दैवाने भारताच्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतो आहे, याला काय म्हणावे। तर जिलेबीच्या या प्रकरणात शेकडो मीम्स सोशल मीडियावर आलेले आहेत आणि राहुल गांधी यांनी आपल्या पक्षासोबत स्वतःचे सुद्धा हसे करून घेतले आहे। तर मित्रांनो, या राहुल गांधीचा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत तिसरा प्रताप असा आहे की त्यांनी एक रहेंगे सेफ रहेंगे या नाऱ्याच्या विरोधात दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत एका तिजोरीमधून 2 बॅनर्स काढले। एका बॅनर्सवर गौतम अडानीसह आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र होते, तर दुसऱ्या बॅनरमध्ये मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे छायाचित्र होते। मित्रांनो, त्या नाराचा अर्थ किती राहुल गांधींनी क्षुल्लक लावला यावरून हे दिसून येते। मित्रांनो, दुर्दैव असं आहे की या राहुल गांधींना काँग्रेस पक्षात आज असा एकही नेता उरला नाही की जो राहुल गांधींना सांगू शकेल की राहुल गांधींचं हे चुकत आहे, त्यांनी असे कृत्य करू नये। मित्रांनो, आज काँग्रेसमध्ये जेवढे लोक शिल्लक राहिलेले आहेत ते एक तर लाळघोटे राहिलेले आहेत किंवा कणाहीन असे लोक राहिलेले आहेत ज्यांनी स्वतःची अस्मिता सुद्धा नाही आहे। अशा या काँग्रेसचे पुढचे भविष्य कसे असावे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। दुर्दैव असं आहे मित्रांनो की कोणत्याही प्रकारचे विजन नसलेला हा माणूस राहुल गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहतो आहे आणि त्याकरता तो कुठल्याही स्तरावर जाऊन आपली पक्षाचे आणि निवडणुकीदरम्यान चुकीच्या गोष्टी सुद्धा फिरण्यास मागे पुढे पाहत नाही आणि अफवा सुद्धा पुरण्यास मागे पुढे पाहत नाही, हे आपण पाहिलेले आहे। तर मित्रांनो, असे हे राहुल गांधी आणि त्यांचे व्यक्तिमत्व जगासमोर या गोष्टी पुन्हा एकदा याव्यात आणि आपण सर्वांनी मिळून या व्यक्तिमत्वाविषयी विचार करावा, याकरताच मी हा व्हिडिओ बनवला आहे। कृपया माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या
मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, या व्हिडिओ सोबतच माझी आपणास नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भरभरून मतदान करण्याकरता आपल्या घराबाहेर पडावयाचे आहे आणि आपल्या मतदानाचा अधिकार हा बजवावयाचा आहे। मित्रांनो, आपले मतदान 5 वर्षातून एकदाच येते आणि आपला तो अधिकार आपण अजिबात वाया न घालवता मतदान करावयाचे आहे, एवढेच मला आपणास सांगावयाचे आहे। कृपया मतदानाकरता बहुसंख्येने घराबाहेर पडा आणि आपले मतदान योग्य अशा राष्ट्रवादी आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या पक्षालाच करा, एवढीच विनंती। नमस्ते।